हिंगोली जिल्ह्यातील एकूण 25 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा आज शांततेत आणि सुरळीत पार पडली। एकूण 7,689 विद्यार्थी या परीक्षेस उपस्थित होते, तर 262 विद्यार्थी अनुपस्थित होते। बाबतीत सर्वात पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की आजची नवोदय विद्यालयाची निवड परीक्षा जी आहे ती आज पूर्ण भारतामध्ये 9,558 केंद्रावर घेण्यात आली। त्यापैकी हिंगोली जिल्ह्यामधली नवोदय विद्यालयाची परीक्षा ही आज आपण आजच्या तारखेला 18 जानेवारी 2025 ला जिल्ह्यातल्या 25 केंद्रावर आपण आयोजित केली होती। आणि या परीक्षेसाठी 6व्या वर्गाच्या प्रवेशासाठी 5व्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी 7,951 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आपलं नामांकन केलं होतं। आणि आज त्यापैकी 7,689 विद्यार्थी हे पूर्ण 25 सेंटरवर त्यांनी आपली परीक्षा दिलेली आहे। म्हणजे 262 विद्यार्थी परीक्षेला नव्हते। आणि आजचं उपस्थितीचं प्रमाण जर आपण लक्षात घेतलं तर ते प्रमाण जे आहे 96.7% इतकं प्रमाण चांगलं आहे। आणि हा एक उत्तम प्रतिसाद आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे। आणि या परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा, मुलांना लाभ घेता यावा यासाठी शिक्षण विभागाकडून आम्हाला अत्यंत चांगलं महत्त्वाचं सहकार्य मिळालं। त्यासोबतच या परीक्षेवर कलेक्टर साहेबांचं नियंत्रण होतं आणि अजून आपले जे SP साहेब आहेत यांनी सुद्धा फार महत्त्वाचं सहकार्य केलं, प्रत्येक सेंटरला पोलीस बंदोबस्त करून। आणि म्हणून कोणत्याही सेंटरवर कसल्या प्रकारचा अनुचित प्रकार हा आपल्या नजरेस आलेला नाही। परीक्षा अतिशय शांततेत आणि सुरळीत आणि सर्व नियमांचं पालन करून ही परीक्षा आपण पार पाडलेली आहे। मी विद्यालयाच्या वतीने, माझ्या वतीने या परीक्षेमध्ये जेवढे काही लोक सहभागी झाले होते ही परीक्षा पार पाडण्यासाठी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि पुढच्या वर्षी सुद्धा असाच प्रतिसाद मिळावा, जास्तीत जास्त मुलं हे परीक्षेला बसावेत। आणि विशेष सांगायचं म्हणजे पुढच्या वर्षासाठी जे विद्यार्थी या वर्षी आता चौथ्या वर्गात शिकत आहेत, म्हणजे जे विद्यार्थी आता पुढच्या वर्षात 5व्या वर्गात जातील, ज्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला नामांकन करायचं आहे, परीक्षा द्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांकडे जर आपण सर्व बाबतीत जर लक्ष दिलं तर पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला एक चांगला रिझल्ट या हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये करता येईल याची मी तुम्हाला हमी देऊ शकतो। सर, काही सर्वांचा प्रयत्न असा असतो की परीक्षेला बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या सोयी सुविधा पुरवता आल्या पाहिजेत। परंतु काही केंद्रावर समजा नाईलाजानं जर काही करायचं आवश्यकता पडली असेल तर आता त्या गोष्टीला लक्षात ठेवून आपण पुढच्या वर्षी अशा प्रकारचा समस्या येणारच नाही याची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊ। आणि या बाबतीत आम्ही शिक्षण विभाग झाले, अजून दुसरे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी योग्य ते विचारविनिमय करून पुढच्या वर्षी अशी समस्या आम्ही मुळातच येऊ देणार नाही। कारण यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं हित लक्षात घ्यायचं आहे, त्यांच्या सोयी सुविधा लक्षात घ्यायच्या आहेत। त्याच्यामुळे आम्ही जेवढी काळजी घेता येईल तेवढी निश्चितपणाने घेऊ, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा।